नमस्कार, मी पार्श्व जेनेटिक्स इंडिया कंपनी इंदोर या कंपनीतर्फे श्री रुपेश गोरडे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे। आपण यांना इनोवेज 81 या वाणाची हरभरा या वाणाची लागवड करण्याकरिता 10 किलोमध्ये डेमो प्लॉटसाठी आपण त्यांना त्यांच्या शेतामध्ये लावण्याकरिता दिलेला होता। आपल्यासोबत शेतकरी सुद्धा हजर आहे, श्री चंद्रशेखररावजी केळतकर आणि अमोल भाऊ शेंद्रे हे आपल्यासोबत आहे। आणि बाकीचं मनोगत श्री चंद्रशेखरजी आपल्याला सांगेल आपल्या इनोवेज 81 या वाणाविषयी। सांगा सर। नमस्कार, मी चंद्रशेखर केळतकर खर्डा येथील शेतकरी। आज मी रुपेशजी गोरडे यांच्या शेतामध्ये चणा बघण्यासाठी आलो होतो, कारण गावामध्ये अशी चर्चा होती की रुपेश गोरडे यांचा चणा खूप चांगल्या पद्धतीने आलेला आहे, चांगल्या प्रमाणात आलेला आहे, म्हणून ते पाहण्यासाठी मी आज इथे आलो होतो। तर त्यांचा चणा मी पाहिला, त्यांचा चणा इतका चांगल्या प्रमाणात होता की त्यांच्या जो गाठा आहे त्या एका गाठ्याला कमीत कमी 2 दाणे एका गाठ्यामध्ये त्यांच्या चण्यामध्ये होते। आणि त्यांनी आज चणा काढला, तो काढल्यानंतर त्यांना 10 किलोला कमीत कमी 8 कट्टे त्यांना चणा झालेला आहे। तर पाहून घेऊ शकता तुम्ही, पूर्ण कट्टे आहेत चण्याचे। तर कमीत कमी 4.5 ते 5 क्विंटल हा चणा आहे। त्याचा दाणा जर मी पाहिला, चण्याचा जर दाणा पाहिला तुम्ही, त्याची भरण इतकी जबरदस्त झालेली आहे की याच्यापूर्वी मी जो चण्याला आलो आतापर्यंत भरपूर वेळा मी चणा पेरला, पण अशी भरण मी एकाही चण्याची पाहिली नाही। भरपूर चण्याचा चणा आजपर्यंत कंपनीचा चणा पेरला, पण इनोवेज 81 सारखा चणा मी आजपर्यंतही कोण्याही कंपनीचा बघितला नाही आहे। याच्यानंतर आम्ही हाच चणा पेरणार आहे, कारण याच्यामुळे आम्हाला थोडंसं ॲव्हरेज आणि थोडंसं 2 पैसे जास्त या कंपनीमुळे आम्हाला आज शेतकऱ्याला फायदा होऊन राहिला आहे। त्याच्यामुळे आम्ही हाच चणा याच्यानंतर आम्ही पेरणार आहोत। म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की 10 किलोला 8 कट्टे आपले निघालेले आहे। म्हणजे एकूण आपण सांगू शकतो शेतकरी मित्रांना की एकरी समजा 12 क्विंटलचा जवळपास ॲव्हरेज यांना लागलेला आहे। आपण लावून आपण रुपेश भाऊ आज त्यांना इथे नाही आहे, ते धामणगावला गेले असल्यामुळे येऊ नाही शकले। पुन्हा आपल्यासोबत शेतकरी आले, त्यांचं आपण मनोगत ऐकलं आहे। आणि ते आमच्यासोबत अमोलजी शेंद्रे सुद्धा आहे, यांना हे शेतकरीच आहे। यांना सुद्धा एवढी खुशी झालेली आहे ह्या चणा पाहून की यांचं म्हणणं असं आहे की आम्ही सुद्धा पुढच्या वर्षी हाच चणा पेरू, कारण त्यांच्याकडे भरपूर 15 एकर शेती आहे त्यांच्याकडे। त्यांनी यावर्षी चण्याची लागवड केली, पण एवढाच ॲव्हरेज कोणाच चण्याने आजपर्यंत आम्हाला दिलेला नाही। त्याच्यामुळे आज रुपेश गोरडेने जेव्हा विचारला आम्ही, तर ते खूप खुश आहे। त्याच्यामुळे पुढच्या वर्षी आम्ही सुद्धा ह्या चणा पेरल्यानंतर आम्ही सुद्धा खुश होऊ। ठीक आहे, सरळ लक्षात असू द्या मित्रांनो, इनोवेज 81 आपण पुढच्या वर्षी सर्व शेतकऱ्यांनी लावावे। धन्यवाद।